सेवा आणि निष्ठा हे फक्त एक वाक्य नाहीये, तर देशाच्या कानाकोपऱ्यात अहोरात्र पहारा देणाऱ्या आणि देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या लाखो जवानांच्या धडधडत्या छातीचा आवाज आहे. आज 27 जुलै, सीआरपीएफ रायझिंग डे म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिन. जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली निमलष्करी दलांपैकी एक असलेल्या सीआरपीएफची शौर्यगाथा आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सीआरपीएफची कहाणी ही भारताच्या स्वातंत्र्य इतकी जुनी आणि रंजक आहे. 27 जुलै 1939 रोजी ब्रिटिशांच्या काळात क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून या दलाची स्थापना झाली होती. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी या दलाचे महत्त्व ओळखले. 28 डिसेंबर 1949 रोजी संसदेत कायदा संमत करून याचं नाव सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच सीआरपीएफ असं करण्यात आलं. अवघ्या एका बटालियन पासून सुरू झालेला हा प्रवास आज 3 लाखांहून अधिक जवानांपर्यंत पोहोचला आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा सीआरपीएफचे जवान सर्वात आधी ढाल बनून उभे ठाकले. नक्षलग्रस्त भागातील घनदाट जंगलात जाऊन नक्षलवाद्यांचा बीमोड करणं असो किंवा जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाशी 2 हात करणे असो, सीआरपीएफचे जवान एका रात्रीत हजारो किलोमीटरचा प्रवास करून परिस्थिती नियंत्रणात आणतात. विशेषतः जंगल वॉरफेअरसाठी अत्यंत प्रशिक्षित असलेले कोब्रा कमांडोज आणि दंगल नियंत्रणासाठी ओळखले जाणारे रॅपिड ऍक्शन फोर्स ही या दलाची सर्वात मोठी ताकद आहे. सीआरपीएफ म्हणजे फक्त बंदुकीतून सुटणारी गोळी नाही, तर अडचणीत धावून येणारा देवदूतही आहे. देशात भीषण पूर येवो, भूकंप हो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती, एनडीआरएफ सोबतच सीआरपीएफचे जवान नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. तसेच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात म्हणजेच भारतात शांततेत आणि निष्पक्षपणे निवडणुका पार पाडण्यात सीआरपीएफचा मोठा वाटा असतो. महिला सक्षमीकरणातही सीआरपीएफने नवा इतिहास रचलाय. 1986 मध्ये जगातील पहिली संपूर्ण महिला निमलष्करी बटालियन उभारण्याचा मान सीआरपीएफलाच जातो. आज या महिला जवान देशाच्या कानाकोपऱ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाचं रक्षण करत आहेत. पण हा गौरवशाली इतिहास घडताना शेकडो जवानांनी आपल्या रक्ताने ही धरती सिंचली आहे. पुलवामा हल्ला असो किंवा नक्षलवादी चकमक, आपल्या आजच्या सुखासाठी त्यांनी आपला उद्याचा दिवस कुर्बान केला. आज या वर्धापन दिनानिमित्त देशाची अखंडता, शांतता आणि सुरक्षा अबाधित ठेवणाऱ्या या सर्व वीर जवानांच्या धैर्याला आणि त्यागाला मानाचा मुजरा. सीआरपीएफच्या या शूर जवानांसाठी कमेंट बॉक्समध्ये जय हिंद नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रहार न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा. धन्यवाद.